नमस्कार, मी अपर्णा. आईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शेवग्याची रस्सा भाजी बनवतोय. जनरली आपण सुकी भाजी खाल्लेली आहे बरेच जणांनी, किंवा आपण शेवग्याचं वरण देखील करतो. पण शेवग्याची रस्सा भाजी सो स्पेशल. औरंगाबादला काळे बंधूंची जी शेवग्याची भाजी आहे, शेवगा हंडी म्हणतात त्याला, ती अतिशय प्रसिद्ध आहे, अतिशय चविष्ट लागते आणि तशी भाजी आज आपण बनवतोय. शेवगा जितका चविष्ट आहे ना, तसाच तो सर्व गुणांनी युक्त देखील आहे. ते आपण ओघाने पुढे बघूच. यात पाककृतीला सुरुवात करू. लेट्स गेट स्टार्टेड. शेवग्याच्या रस्सा भाजीसाठी 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत मी इथे, आणि त्या मध्यम जाडीच्या आहेत. खूप जाड पण नाही आणि खूप अगदी बारीक पण नाही. त्या अशा 2-2 इंचावरती कट करून घ्यायच्या आहेत, 2 ते 2.5 इंच साधारण. आणि जमतील तेवढी सालं देखील काढून घ्यायची आहेत. सालं काढल्याने काय होतं की आपण जो मसाला बनवणार आहोत ना, तो आतपर्यंत जाऊन शेंगेची चव पण खूप छान लागते. अगदी सगळी सालं नाही काढायची, नाहीतर मग त्याचं भरीत तयार होईल, ओव्हरकुक होतील त्या. उरलेल्या शेंगा देखील याच पद्धतीने चिरून घ्यायच्या. आता ह्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. चला, खळखळ व्यवस्थित धुवून झालेत. हे एका कढईमध्ये घातलेत मी. त्यामध्ये पाणी घातलं आहे, मीठ घातलं आहे, मिक्स करून गॅसवर ठेवूयात. आता ना ह्या शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला. शेवग्याच्या शेंगा उकडून होईपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात. लसूण ठेवला आहे, खोबरं ठेवलं आहे भाजायला, डायरेक्ट गॅसवरती ठेवलं आहे. खोबऱ्याला असा जाळ लागला ना की लगेच काढून घ्यायचं आहे, सेफर साईड. 2 कांदे ठेवले आहेत भाजायला, आलं पण ठेवलं आहे त्याच्यावरतीच भाजायला. अधनमधनं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित उलटपलट करत व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. हिरवी मिरची देखील अशी भाजून घेतली आहे मी. कांद्यांना जरा उलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचे. सगळ्या साईडनी भाजले गेले पाहिजे. जे भाजलं गेलं ते हळूहळू काढत जायचं आहे. मसाला बनवण्यासाठी लागणारे जिन्नस आपण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतो आहे ना, तर त्याची चव ही एन्हान्स होणार आहे. खूप सुंदर चव येते डायरेक्ट गॅसवर भाजून घेतल्याने. आता शहरांमधून चुली नसतात ना, तर आपण अशा पद्धतीने भाजू शकतो. हे बघा, कोथिंबीर पण मी थोडीशी भाजून घेतली आहे या पद्धतीने. सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित भाजून झाल्या आहेत. ज्या ज्या गोष्टी भाजत आल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. खोबरं भाजताना विशेष काळजी घ्यायची. खोबऱ्याला लगेच जाळ लागतो. जाळ लागला की खोबरं लगेच काढून घ्यायचं आहे आणि तसंच ठेवायचं आहे. अति जर भाजल्या जात असेल किंवा जळत असेल तर पटकन ते विझवून घ्यायचं आहे. चला, कांद्याची सालं काढून घेऊयात. दोन्ही कांदे साल काढून तयार आहेत. आल्याचे पण तुकडे करून घेऊयात. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आता लसूण सोलून घेऊयात. 1 गाठा लसूण ठेवला होता मी इथे भाजायला, तेवढा सगळा भाजीसाठी घेणार आहे मी. शेवग्याच्या शेंगेत भरपूर लोह असतं, पालकाच्या कितीतरी पटीने जास्त असतं असं म्हणतात. त्यानंतर भरपूर कॅल्शियम असतं, दुधाच्या कितीतरी पट जास्त असतं असं म्हणतात. पण आपल्याला माहिती असतं का? पण चला, आता माहिती झालं ना, तर आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये आपण शेवग्याचा उपयोग नक्कीच करायला हवा. शेवगा हा अँटी इन्फ्लॅमेटरी तर आहेच, पण अँटीऑक्सिडंटसुद्धा आहे बरं का. त्याचबरोबर शेवग्याचा जो पाला असतो तो सुद्धा खूप औषधी असतो. त्याच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं. पाला वाळवून त्याचं जे चूर्ण बनेल ते तुम्ही कणकेमध्ये मिक्स करू शकता. स्मूदीज वगैरे पीत असाल तर त्यामध्ये आपण एखादा चमचा शेवग्याचा पाला निश्चितपणे ॲड करू शकतो. धिरड्यामध्ये, घावनामध्येही टाकू शकतो. चला, आता आपण हा मसाला वाटून घेऊयात. ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले आहेत. साधारण 3 ते 4 चमचे शेंगदाणे ॲड करायचे आहेत. सगळ्या भाजलेल्या मसाल्यामध्ये भाजलेले शेंगदाणे ॲड केले आणि मिक्सरमधून वाटून घेतलं की असा छान गोळा तयार झाला आहे. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं, मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेचच आपण बनवलेलं हे वाटण त्याच्यामध्ये घालायचं आहे. वाटण छानपैकी परतवून घ्यायचं. वाटण परतत असताना खमंग सुवास दरवळतोय. वाव! सतत हलवत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते कढईला लागणार नाही. आता हळद घालूया.
तिखट घालूया, काळा मसाला घालूया. काळा मसाला या भाजीला एकदम आवश्यक आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल आहे तो घाला. मसाले घातले की पटापट चमच्यानी हा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आपण उकडवून घेतलेले हे जे शेवग्याच्या शेंगेचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत आणि हे छान एकत्रितरित्या परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने परफेक्ट. आणि आता मस्तपैकी झाकण ठेवून छान वाफ आणून घ्यायची. अगदी 2च मिनिटात झाकण काढायचं, व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आणि यामध्ये पाणी घालायचं आहे, गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजी जितकी पातळ हवी असेल तितकं पाणी याच्यामध्ये घाला आणि भाजी छानपैकी ढवळून घ्या. चवीनुसार मीठ घालूयात. शेंगा उकडताना आपण पाण्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलं होतं आणि ते पाणीसुद्धा आपण वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ पुन्हा आता बेतानी घालायचं आहे. चला, भाजी आपली झाली आहे, कारण ऑलरेडी आपण शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये घातल्या आहेत, त्याच्यामुळे भाजी आता लगेचच 2 मिनिटात आपली तयार होणार आहे. मस्त तवंग आला आहे. कोथिंबिरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जातच नाही. बघा, शेंगा पण दाखवते, अगदी छान शिजल्या आहेत. आ हा हा हा, काय कमालीची चविष्ट चटपटीत अशी भाजी झाली होती म्हणून सांगू तुम्हाला. मी मस्त यथेच्छ भाकरी बरोबर शेवग्याच्या भाजीवरती ताव मारलेला आहे आणि ती एन्जॉय केली आहे. अशी भाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर आपला व्हिडिओ फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही भाजी आवडली तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. भाजी आवडली असेल तर त्याला भरपूर लाईक्स द्या, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत, मोफत आहेत, फुकट आहेत. सबस्क्राईब, बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचं किचन. बाय बाय.